मंत्रिमंडळ खाते वाटपावर पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, महाभारताचा दाखला देत महायुतीवर थेट हल्लाबोल। शनिवारी मंत्र्यांना खात्याचं वाटप झालं, यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। हे सरकार कौरवासारखं वागत असून आपसात लढून त्यांचा कार्यक्रम संपणार आहे। मलाईदार जिल्हा मलाईदार खात्यासाठी यांची लढाई चालू आहे आणि जनतेच्या प्रश्नांशी यांना काही देणं घेणं नाही। आता पालकमंत्री पदासाठी सुद्धा यांच्यात भांडणं होणार आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, हिम्मत असेल तर मार्कडवाडीत बॅलेटच्या माध्यमातून या सरकारने मॉक पोलिंग घेतलं पाहिजे। जनतेचं मत चोरून हे सरकार आलेलं आहे। निवडणूक आयोगानं जे काही नोटिफिकेशन काढले त्यावरून असं वाटतंय दाल में कुछ काला आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे। या टीकेला देखील नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे। नौटंकी आणि हिटलरशाही या दोन शब्दांचा वापर केला पाहिजे। लोकशाहीत हुकुमशाहीचा वापर केला जात आहे। जनता रस्त्यावर येते तेव्हा कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हे दाखल केले जातात। भाजप हा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारा पक्ष आहे। आम्ही त्या लोकांवर लाठीचार्ज करून गोळ्या झाडू आणि त्यांना गुलाम बनवू, असं चित्र बावनकुळे यांच्या बोलण्यातून दिसतंय, असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे। यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे। कारण की मलाईदार जिल्हे मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली। विधानसभेचं हिवाळी अधिवेशनामध्ये साधं मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओसुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत। जनतेच्या प्रश्नाचं घेणं देणं नाही, असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास जो लोकशाही विरोधी आहे तो निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार करते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झाले, त्यांची आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं, त्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा हे जे आम्ही वारंवार सांगतो आणि विधानसभेतही त्या दिवशी आम्ही बोललो की मार्कंडवाडीमध्ये सरकारच्याच माध्यमातून तिथल्या जनतेच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर मॉक पोलिंग केलं पाहिजे, दम असेल तर या सरकारला। कारण की हे सरकार जनतेच्या मताने निवडून आलं नाही आहे। निवडणूक आयोग आणि केंद्रातल्या यांच्या आकामुळे हे सरकार गडबडीनं आलेलं आहे, जनतेची मतं चोरलेली आहे, हे अनेकदा आम्ही बोललेलं आहे आणि ते आता स्पष्ट होते आहे। कालच केंद्र सरकारने निवडणूक आयोगासाठी एक नोटिफिकेशन काढलं की आता निवडणूक आयोगाकडून कुठलीही माहिती आता जाहीर केली जाणार नाही। याचाच अर्थ दाल में काला आहे आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्याच्यात ते पुढं चाललेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।